शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज या शुभ संदेशासाठी तुझी निवड करण्यात आली आहे। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण आज तुझ्या भाग्यामध्ये जो काही चमत्कार होणार आहे, तुला खूप काही शुभ संकेत या संदेशाद्वारे प्राप्त होणार आहेत। म्हणूनच ब्रह्मांडाचा संकेत तुला प्राप्त होण्यासाठीच हा शुभ संदेश तुझ्या समोर आला आहे। तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज आणि हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील प्रश्नांचा गोंधळ थांबणार आहे। सर्व प्रश्नांची उत्तरे तुला या संदेशामध्येच प्राप्त होणार आहेत। तेव्हा बाळ, शांत मनाने, एकाग्र मनाने हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक। स्वामी माऊली म्हणतात, जे काही दुःख सहन केले आहेस, ज्या काही पीडा यातना तुझ्या पाठीमागील जी काही पनवती आहे, ती सर्व काही संपुष्टात येणार आहे। फक्त हा संदेश लक्ष देऊन ऐक, कारण बाळा, हा फक्त संदेश नाही, तुझे जीवन आता बदलण्यासाठीच ब्रह्मांडाने हा संदेश तुझ्या जीवनामध्ये घेऊन आले आहेत। तेव्हा या ब्रह्मांड नायकावरती तुझा विश्वास आहे ना? स्वामी माऊलींवरती जर तुझा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, सर्व काही तुझ्या मनातील ते दुःख संपण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे। तुझ्या जीवनातील तो अंधकार दूर करून उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता होणार आहे। अद्भुत चमत्काराची सुरुवात आता झाली आहे। तेव्हा बाळा, आनंदाचे दिवस, सुखाचे दिवस उपभोगण्यासाठी तयार राहा, कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःख यातना सहन केल्या आहेत। खूप काही शत्रू पिढेला तू आजपर्यंत सामोरा गेला आहेस। आता या सर्वांमधून अलगद बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे। तेव्हा बाळा, निश्चिंत राहा। मनातील सर्व काही प्रश्नांचा गोंधळ थांबव। मनातील सर्व काही नकारात्मक विचार या क्षणापासून करणे थांबव आणि तुला जे काही प्राप्त करायचे आहे, ती शुभ वेळ आता आली आहे। ज्या काही स्वप्नांच्या पाठीमागे धावत आहेस, ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे। फक्त बाळा, तुला प्रयत्नांची गरज आहे। प्रयत्नांती परमेश्वर आहे आणि तुझ्यासोबत हा परमेश्वर निरंतर आहे। तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहे। तेव्हा बाळा, थांबू नको, माघार घेऊ नको, खचून जाऊ नको। मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचाराने आता या कार्यास सुरुवात कर आणि यामध्ये तुला प्रचंड यश प्राप्त नाही झाले तर सांग, कारण बाळा, आजपर्यंत ज्या शत्रूने तुझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला, तुला सर्व कार्यांमधून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तुझ्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू असताना देखील तुला सर्वांमधून बाहेर खेचून आणले, तुझा प्रत्येक वेळी विश्वासघात करण्यात आला। म्हणूनच बाळा, सावध हो। प्रत्येक व्यक्ती पारखताना आता चूक करू नको। ज्या चुका तुझ्या हातून झाल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती करू नको। प्रत्येक व्यक्ती पारखताना त्या व्यक्तीच्या समोर तुझे जे काही घडले आहे, ते सर्व काही लक्षात घे आणि कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नको, कारण जो काही त्रास तुला झालेला आहे, आम्ही सर्व काही पाहिला आहे आणि तोच त्रास आता तुझ्या शत्रूंना देखील होणार आहे। जो दुसऱ्यांचे वाईट चिंतो, जो दुसऱ्यांविषयी त्याच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार असतात, ज्याला दुसऱ्यांना दुःखात पाहून आनंद होतो, अशा व्यक्ती कधीही सुखी होऊ शकत नाही।
पण जो निरंतर दुसऱ्यांचे भले करण्याचा विचार करतो, दुसऱ्यांसाठी निरंतर झटत असतो, निरपेक्ष भक्तीने, निरपेक्ष भावनेने जो दुसऱ्यांसाठी मदतीला धावून जात असतो, परमेश्वर त्याच्या पाठीशी निरंतर उभा असतो. सर्वप्रथम त्याच्या सुखाचा विचार केला जातो. तेव्हा बाळा, तुझ्या हातून निरंतर चांगले कर्म घडू दे. कधीही कोणतेही वाईट कर्म करताना या गोष्टी लक्षात ठेव की हे कर्म चांगले असो किंवा वाईट असो, सर्व काही आपल्याला ते परत मिळणार आहे. मग चांगल्या कर्माने केलेली सुरुवात कधीही चांगलीच होणार आहे. पण जर तुझ्या मनामध्ये काही वाईट कर्म करण्याचे विचार आले असतील, काही वाईट विचार आले असतील किंवा काही वाईट विचाराने तू एखादी कृती करायला जाशील, तर बाळा, त्यामध्ये तुला यश मिळणार नाही. उलट तुला खूप काही त्रास होऊ शकतो. म्हणूनच हे सुंदर जीवन तुला निरंतर चांगल्या विचाराने, आनंदी विचाराने जगायचे आहे. कारण तुझ्या पंखामध्ये बळ आता स्वामी माऊलीने दिले आहे. तेव्हा बाळा, आकाशामध्ये उंच भरारी घेण्यास तयार हो. आता कोणताही वाईट विचार मनात आणू नको. जे आजपर्यंत तुझ्या बाबतीत वाईट घडले आहे, सर्व काही माऊलीने पाहिले आहे. आता यापुढे तुझे जीवन सुंदर करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या शुभ संदेशाचं नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, हा संदेश मनापासून स्वीकार कर आणि निरंतर पुढे चालत राहा. तुझ्या पाठीशी स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद कार्य करत आहेत. स्वामी माऊलींचे हे शुभ आशीर्वाद कधीही वाया जाणार नाहीत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हे स्वामी माऊलींचे आशीर्वाद हवे आहेत ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. ज्याला गरज असेल त्याला हा शुभ संकेत, त्याला हा शुभ संदेश शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संघर्षाचा काळ संपला आहे. सर्व संघर्षातून तू आता बाहेर पडला आहेस. जे काही जीवन तू दुःखाने भोगले आहेस त्याकडे पाहू नको, मागे वळून पाहू नको. कारण तुझ्यासमोर सुंदर वर्तमान काळ, सुंदर संधी घेऊन उभा आहे. तेव्हा बाळा, वर्तमान काळाचा विचार कर. तुला जे काही प्राप्त करायचे आहे, तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यासाठी विचार कर, कृती कर आणि मनाला शांतता देऊन सर्व काही मनासारखे करण्याचा विचार कर. कारण बाळा, हे तुझे सुंदर विचारच तुझे सुंदर जीवन घडवणार आहेत. जर तुझ्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार येऊन तू काही कृती करत असशील, तर त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त होणार नाही. म्हणूनच कार्य कोणतेही असो, क्षेत्र कोणतेही असो आणि दिवस कोणतेही असो, फक्त तुला तुझ्या मनावरती ताबा ठेवून नकारात्मक विचार बाजूला सारून संयमाने, आत्मविश्वासाने, जिद्दीने सर्व कृती करायच्या आहेत. तुझे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. कारण ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे. तेव्हा बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभय वचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ विश्वास ठेवून निरंतर पुढे चालत राहील, त्याच्या जीवनामध्ये त्याला कशाचीही कधीही कमतरता भासणार नाही. हो बाळा, विश्वास ठेव. कारण जो आमच्यावरती विश्वास ठेवून निरंतर कार्य करत राहतो, त्याच्या जीवनामध्ये सर्व काही मंगल घडत राहते. सर्व काही त्याच्या मनातील स्वप्न पूर्ण होत राहतात. त्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत राहतो. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. ही बातमी घेण्यास तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही आनंदाची बातमी हवी आहे? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला ही आनंदाची बातमी हवी आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुला दुःखाच्या खाईमध्ये लोटले आहे, खूप काही तुझ्या जीवनामध्ये नकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये पेरले आहेत, खूप काही संकटामधून तुला ते पाहून आनंदित झाले आहे, या सर्वांचा हिशेब करण्यासाठीच स्वामी माऊली
आज तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा निश्चिंत राहा, सर्वांचा हिसाब होणार आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिसाब आता होणार आहे. फक्त तुझे दुःख, तुझ्या ज्या काही यातना आहेत, तुझ्या मनातील जे काही प्रश्न आहे, सर्व काही स्वामी माऊलींच्या चरणी सोपवून तू निश्चिंत राहा. तुझे कार्य करण्यासाठी तू आनंदाने निरंतर प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. तुझ्यासोबत स्वामी माऊली निरंतर उभी आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण तुझे जीवन आता चमत्काराने भरणार आहे. तुझ्या जीवनामध्ये शुभ संकेत, तुझे सर्व काही उत्तम कार्य घडवून देणार आहेत. फक्त हे शुभ संकेत वेळीच ओळखण्याचा प्रयत्न कर. काही वेळा तुमच्या समोर शुभ संधी चालून येतात, शुभ संकेत तुमच्या समोर असतात, पण तुम्ही ओळखू शकत नाही. म्हणूनच मन शांत ठेव, डोके शांत ठेव. मनातील सर्व नकारात्मक विचार आता या क्षणी बाजूला सार, कारण हा संदेश तुझे जीवन बदलण्यासाठी तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा मनापासून हा संदेश स्वीकार कर आणि तुझे जीवन घडवण्यास सुरुवात कर, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसे तुझे विचार असतील तसे तुझे जीवन घडणार आहे. जर तुझ्या मनामध्ये काही शुभ आणि चांगले विचार सुरू असतील तर बाळा तसे सर्व काही तुझ्या समोर घडत जाणार आहे. जसे विचार तशा कृती होतात आणि त्या कृतीतून तुमच्या मनासारखे तुम्हाला उत्तम फळ मिळत राहते. म्हणूनच चांगल्या कृती करा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करून घ्या. स्वामी माऊली म्हणतात, बाळा आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे, कारण तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊलीने ते बळ दिले आहे. तेव्हा निश्चिंत राहा. सर्व काही तुझ्या कुटुंबातील, तुझ्या मुलांचे, तुझ्या मनातील जे काही स्वप्न आहे, तुझ्या मुलांच्यासाठी तुझ्या मनामध्ये जे काही शुभ विचार आहेत, सर्व काही पूर्ण होणार आहेत. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा निश्चिंत राहा, सर्व काही शुभ होणार आहे. कारण स्वामी माऊली आता तुझ्यासाठीच या शुभ घटनांची सुरुवात करत आहेत. तुझ्या जीवनातील ते सर्व काही दुःख, यातना, शत्रुपीडा सर्व काही नष्ट होणार आहेत. ते करण्यासाठीच तुला हा शुभ संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे. कारण खूप काही शुभ संकेत या संदेशाद्वारे तुला प्राप्त करण्यासाठीच तुझी निवड झाली आहे. स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज की तू या संदेशापर्यंत आला आहेस. जर स्वतःला खरोखर भाग्यशाली बाळ समजत असशील तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे, अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा आता आनंदी हो. मनातील सर्व दुःख बाजूला सार. सर्व कटू आठवणी या क्षणापासून विसर. ज्या काही भूतकाळामध्ये तू दुःख, यातना भोगली आहेस त्याचा विचार करून आता या वर्तमान काळामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको. कारण तुझ्यासमोर शुभ संधी उभ्या आहेत. शुभ काळ तुझी वाट पाहत आहे. शुभ वर्तमान काळ तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आला आहे. फक्त तुला ते आनंदी मनाने स्वीकार करायचे आहे आणि हे सर्व काही तू स्वीकार करणार आहेस. स्वामी माऊली म्हणतात, बाळा खचणे सोड. मनातील जे काही जिद्द आहे ती जागी कर. संयम जागा ठेव. आत्मविश्वास खंबीर कर आणि तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी झेप घ्यायला तयार हो. कारण आता मैदानामध्ये उतरला आहेस तर जिंकल्याशिवाय माघारी येणे नाही. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ हरणारा नाहीस, रडणारा नाहीस, कोणासमोरही लाचार होऊन गुडघे टेकणारा नाहीस. कारण बाळा तू संयमी आहेस, तू जिद्दी आहेस, तू मनाने खूप भोळा आहेस आणि म्हणूनच तुझी ही निरपेक्ष भक्ती स्वामी माऊलींचे मन आनंदी करत आहे. आणि तुझ्यासाठीच हे सर्व काही नियोजन ब्रह्मांडाने केले आहे. तेव्हा बाळा तयार हो. सर्व काही शुभ घेण्यास, सर्व काही आनंदी मनाने घेण्यास तयार हो. जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश शांत मनाने ऐकत आहे
त्याचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. त्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडणार आहे. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद त्याला निरंतर प्राप्त होणार आहेत. म्हणूनच हा स्वामी माऊलींचा शुभ मंत्र शांत मनाने जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल त्याला स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर प्राप्त होणार आहे. ओम स्वामी समर्थाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय